नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत चालू घडामोडीवरती, ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुमची कोणतीही परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेसाठी आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा असणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात असेच प्रश्न आपण काढलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये लष्कराने सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर कोणत्या देशातील लष्कराने सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर बांगलादेश लष्कराने केलेली आहे, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, जीएसटी लागू करणारा पहिला देश कोणता आहे? तर फ्रान्स हा देश आहे जीएसटी लागू करणारा पहिला देश। आणि आपल्या भारतात जीएसटी कधीपासून लागू करण्यात आलेला आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 1 जुलै 2017 पासून। डेट इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो यावरती प्रश्न। चला पुढचा प्रश्न आहे, 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला कोणते पदक मिळाले? तर सुवर्ण पदक मिळाले आहे। 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या भारतीय हॉकी संघाला सुवर्ण पदक मिळाले आहे। साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार जॉन फोसे यांना मिळाला आहे, 2023चा साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार। आणि मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की 2024चा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे? तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हान कांग यांना हा पुरस्कार मिळालेला आहे 2024चा, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परदेशातील सर्वात मोठा पुतळा कोठे उभारण्यात आला? तर अमेरिका या देशामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा पुतळा। चला पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल इंडियन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? तर सुधा मूर्ती या आहेत ग्लोबल इंडियन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये कोणत्या देशाने पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे? तर चीनने जिंकले आहे 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक या स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक। तर मित्रांनो, आपल्या भारताने एकूण किती पदक जिंकलेले आहेत पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये? तर एकूण 6 पदक जिंकलेले आहेत आणि त्यामध्ये 1 आहे रौप्य पदक आणि 5 आहेत कांस्य पदक, अशी एकूण 6 पदक आपल्या भारताने जिंकलेले आहेत, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आपल्या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले? तर दांडपट्टा या शस्त्राला आपल्या महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला मागील 3 महिन्याच्या म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2025ची करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे। तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। आणि मित्रांनो, PDFची प्राइस असणार आहे 40 रुपीज। आणि मित्रांनो, ही PDF 1 लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये असणार आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे। तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो मित्रांनो, त्याचबरोबर ज्यांना कोणाला 2024ची संपूर्ण वर्षभराची करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। तर तुम्हाला ती PDF हवी असेल तर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। चला पुढचा प्रश्न पाहूयात। 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले? तर अमळनेर या ठिकाणी पार पडले आहे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे आपला, समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर उत्तराखंड हे राज्य आहे मित्रांनो, समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य। नेक्स्ट क्वेश्चन, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर आपला भारत देश आहे। सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर 3रा क्रमांक आहे। T20 वर्ल्ड कप 2024चा मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून कोणाला घोषित करण्यात आले? तर जसप्रीत बुमराह हा आहे T20 वर्ल्ड कप 2024चा मॅन ऑफ द टुर्नामेंट, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, 18वी लोकसभा निवडणूक देशात किती टप्प्यात घेण्यात आली होती?
तर 18वी लोकसभा निवडणूक ही देशात 7 टप्प्यात पार पडलेली आहे आणि यावरती अजून एक महत्त्वाचा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की या निवडणुकीचा निकाल हा कधी लागला आहे, तर 4 जून 2024ला लक्षात ठेवा. देशामध्ये 7 टप्प्यात ही निवडणूक पार पडलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रात 5 टप्प्यात ही निवडणूक पार पडलेली आहे, लक्षात ठेवा. देशात कधीपासून 3 नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले, तर 1 जुलै 2024 पासून आपल्या देशात 3 नवीन फौजदारी कायदे हे लागू करण्यात आलेले आहेत. तर कोणते ते 3 नवीन फौजदारी कायदे आहेत, तर पहा मित्रांनो, भारतीय नागरी सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे 3 नवीन फौजदारी कायदे आपल्या देशात लागू झाले आहेत, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासन वारकऱ्यासाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ कोठे स्थापन करणार आहे, तर पंढरपूर या ठिकाणी स्थापन करणार आहे महाराष्ट्र शासन वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ, लक्षात ठेवा. महत्त्वाचा हा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या आहेत, तर सुजाता सैनिक या आहेत महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव. माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे, तर ही महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे माझी लाडकी बहीण योजना. चला पुढचा प्रश्न पहा, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली, तर तारा भवाळकर यांची निवड झालेली आहे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी. पुढचा आपला प्रश्न पहा, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे, तर मिशेल बॅचलेट यांना मिळाला 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार. 15व्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते, तर कालिदास कोळंबकर हे होते 15व्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत, तर कोण आहेत मित्रांनो RBIचे सध्याचे गव्हर्नर, तर संजय मल्होत्रा हे आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला कोणाचे नाव देण्यात आले, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आलेले आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या परिसराला. संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ द अर्थ जीवन गौरव पुरस्कार कोणास जाहीर झाला, तर हा पुरस्कार डॉक्टर माधव गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर विजया रहाटकर यांची नियुक्ती झाली आहे राष्ट्रीय महिला आयोगच्या अध्यक्षपदी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण ठरला आहे, तर डी गुगेश हा आहे सर्वात तरुण बुद्धिबळपटू. नुकतेच महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगर परिषदमधील अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवून किती करण्यात आला, तर 5 वर्ष करण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगर परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ हा वाढवून 5 वर्ष करण्यात आला. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला आहे, तर मन्याची वाडी ग्रामपंचायत यांना मिळाला 2024चा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन पहा, नुकतेच महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे, तर त्याचे नाव काय आहे, तर महाराष्ट्रातील उदगीर या जिल्ह्याची घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो. हा 37वा जिल्हा असणार आहे, लक्षात ठेवा. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली, तर अंजू बॉबी जॉर्ज यांची निवड झाली आहे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्राने कोणत्या जिल्ह्यामध्ये देशातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सुरू केले आहे, तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुरू केलेले आहे देशातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर. चला पुढचा प्रश्न पहा, नासाचे अंतराळवीर 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत, तर त्यांचे नाव काय आहे, तर 9 महिन्यानंतर सुनीता विलियम्स आणि बूच विल्मर हे पृथ्वीवर परतले आहेत. महत्त्वाचा हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. भारत व कोणत्या देशाच्या दरम्यान वरुण सैन्य अभ्यास सुरू झाले आहे, तर भारत आणि फ्रान्स या देशादरम्यान वरुण सैन्य अभ्यास सुरू झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, नुकतेच अर्चना जाधव या खेळाडूवर 4 वर्षासाठी बंदी लावण्यात आली आहे, तर तिचा संबंध कोणत्या खेळाशी आहे,
तर ती धावणे या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर कोठे उभारण्यात आले? तर भिवंडी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर उभारण्यात आले आहे. 2025चा 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर राम सुतार यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पहा मित्रांनो, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा 2025मध्ये देण्यात आलेला आहे. तर हा पुरस्कार राम सुतार यांना मिळाला. तर मग मला सांगा की 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कुणाला मिळाला, जो की 2024मध्ये देण्यात आला होता? तर 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे 2024मध्ये. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर विनोद कुमार शुक्ला यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025मध्ये भारताची कितवी रँक आहे? तर 118वी रँक आहे. आपला भारत देश हा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025मध्ये 118व्या स्थानी आहे. लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कधीपासून भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे? तर 2 एप्रिलपासून आपल्या भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19,000 धावा पूर्ण करणारा केन विलियमसन कोणत्या देशाचा पहिला खेळाडू ठरला आहे? तर तो न्यूझीलंडचा खेळाडू आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे. SRPF स्थापना दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 6 मार्च या दिवशी असतो SRPFचा स्थापना दिवस. लक्षात ठेवा. फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड 2025 द्वारा आयकॉन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड कोणाला देण्यात आला? तर हा अवॉर्ड जय शहा यांना मिळाला आहे. जगातील सर्वात महागडे चलन कोणत्या देशाचे ठरले आहे? तर कुवेती दिनार या देशाचे चलन आहे सर्वात महागडे चलन. दुसरी आशियाई योगासन स्पर्धा कोठे होणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे दुसरी आशियाई योगासन स्पर्धा. ही स्पर्धा मित्रांनो 29 ते 31 मार्च दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये होणार आहे. लक्षात ठेवा. ICC वन डे स्पर्धेत कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? तर रोहित शर्मा हा आहे ICC वन डे स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली? तर नवी दिल्ली राज्य सरकारने सुरू केलेली आहे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना. 34व्या व्यास सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर सूर्यबाला यांना मिळाला आहे 34वा व्यास सन्मान पुरस्कार. कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम ठरले आहे? तर पुणे जिल्ह्यातील आहे टेकवडी हे आपल्या महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम ठरले आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर आपल्या भारताने जिंकले आहे ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे विजेतेपद. आणि यामध्ये उपविजेता कोण आहे? तर न्यूझीलंड आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. भारतातील 58व्या व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात आली? तर मध्य प्रदेश राज्यात करण्यात आलेली आहे आपल्या भारतातील 58व्या व्याघ्र प्रकल्पाची स्थापना. CRPFचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती झाली आहे. ते CRPFचे नवीन महासंचालक आहेत. महिला प्रीमियर लीग 2025चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? पहा मित्रांनो, WPL 2025चे विजेतेपद हे मुंबई इंडियन्स यांनी जिंकले. आणि यामध्ये उपविजेता कोण आहे? तर दिल्ली कॅपिटल्स हा आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहे? तर चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री. छत्तीसगड राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर रमन डेका हे आहेत छत्तीसगड राज्याचे सध्याचे राज्यपाल.
हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर नायब सिंग सैनी यांनी हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. जागतिक मराठी भाषा दिन कधी असतो? तर 27 फेब्रुवारी या दिवशी असतो जागतिक मराठी भाषा दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, एकदा चॅनलला नक्की भेट द्या, तिथे बरेचसे व्हिडिओ तुमच्यासाठीच आहेत मित्रांनो. जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते आपण तेच घेत असतो, त्यासाठीच एकदा चॅनलला नक्की भेट द्या. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी PDF घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.